संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंगसाठी भिसे सोनोग्राफी एक्स-रे सेंटर पलूस, फिटर 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड पलूस। संपर्क 74 47 39 90 90 आणि 89 83 84 70 04। माणूस नावाची जात का नाही? डॉक्टर सुनील कुमार लवटे। औदुंबर येथील 82वे साहित्य संमेलन उत्साहात संपन्न। माणसात माणुसकी असावी, त्यांच्यामध्ये भेद नसावा, भेदातील समाज निर्माण करणं ही साहित्याची भूमिका असल्याचे प्रतिपादन प्राध्यापक डॉक्टर सुनील कुमार लवटे यांनी केलं। सदानंद साहित्य मंडळाच्या वतीनं आयोजित 82व्या साहित्य संमेलनात ते बोलत होते। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सदानंद सामंत, कवी सुधांशू म. भा. भोसले यांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करण्यात आलं। साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्री सोनाली नवांगुळ, सुभाष कवडे, प्राध्यापक संतोष काळे, लेखक विजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला। प्राध्यापक सौ भारती पाटील यांच्या आदिम दुःखाचे वर्तुळ या काव्य संग्रहास 2024चा कवी सुधांशू पुरस्कार, तर मनसूर जमादार यांच्या अनुभव तरंग या काव्य संग्रहास सुरेश कुलकर्णी स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला। वैशाली पाटील यांच्या महाराज सयाजीराव गायकवाड या चरित्र ग्रंथाचे, तर प्राध्यापक अशोक बाबर यांच्या संगीत पंचगंगा या काव्य संग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उद्योजक गिरीश चितळे, डॉक्टर प्रदीप पाटील, आप्पासाहेब पाटील, अंकल खोपचे पोलीस पाटील, सौ सुनीता पाटील आदी मान्यवरांसह साहित्य रसिक उपस्थित होते। सौ नुपूर जोशी, वासुदेव जोशी, वरद जोशी, वैभव जोशी यांनी स्वागत गीत सादर केले। शहाजी सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक व स्वागत केलं। सुभाष कवडे यांनी अध्यक्षांचा परिचय करून दिला। ह.रा. जोशी यांनी दिवंगतांना श्रद्धांजली वाहिली। वासुदेव जोशी यांनी सूत्रसंचालन केले। पुरुषोत्तम जोशी यांनी आभार मानले। आपल्याकडे असलेलं अधिकचं धन समाज हितासाठी खर्च करायचं आणि ते पण साहित्याच्या उत्सवासाठी खर्च करायचं, ही सुसंस्कृतता भिलवडी वांगी परिसरातच आहे। तुमच्याकडून महाराष्ट्र साहित्य संस्कार शिकलेला आहे। मला असं वाटतं की इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र जर सुसंस्कृत झाला, काय कळालं का? इथून पुढच्या काळात जर महाराष्ट्र सुसंस्कृत झाला तर त्याचं श्रेय सदानंद साहित्य संमेलनाला आहे। राज्याची सुसंस्कृतता अशा लोकोत्सवावर असते। पंढरपूरची वारी बंद का पडत नाही मित्रांनो। मी एकदा माऊलीची पालखी पुण्याला आलेली असताना त्या रात्री प्रवासात पुण्याला उतरलो होतो आणि माझ्या असं लक्षात आलं की मला पलीकडे जायचं होतं रस्त्याच्या। मला रस्त्याच्या पलीकडे जायला किमान 2 तास थांबायला लागलं। त्या वारकऱ्यांना कधी कुणी निमंत्रण पाठवली आणि तुम्हाला तरी व्हॉट्सअपवर आली असतील, वर्तमानपत्रात आली असतील। हे आमचे पत्रकार मित्र सगळ्यात चांगली गोष्ट काय करतात असं जर तुम्ही मला विचाराल तर असे चांगले उपक्रम